त्यांचा मेन प्रश्न असा आहे की ज्या लोकांच्यामुळं अमेरिका या देशाचा फायदा होत असेल त्या लोकांनी तिथे राहावं. आणि AI मध्ये सध्याचं सगळ्यात हॉट क्षेत्र जे मला अमेरिकेत गेल्यावर लोकांनी सांगितलं की त्यांना हजारोंच्या संख्येनं प्रॉम्प्ट इंजिनियर्सची गरज आहे. सध्या जपान आपल्या दृष्टीनं खूप मोठं मार्केट आहे. किमान पुढची 10-15 वर्ष आपल्याला इंडो जॅपनीज कोलॅबोरेशन हे सगळ्या क्षेत्रात फायदेशीर. तुम्ही AI युजर अतिशय स्मार्ट व्हा म्हणजे आपोआप तुम्हाला नक्कीच करिअरच्या दृष्टीनं फायदा होईल. नमस्कार, मी कृष्णा पाठक न्यूज इंटरप्रिटेशन वरती आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपल्याकडे आलेले आहेत पुन्हा एकदा दीपक शिकारपूर, जे टेक्नोप्रिनियर, 60 पेक्षा अधिक पुस्तकं लिहिलेले रायटर, डिजिटल लिटरसी ॲक्टिव्हिस्ट आणि तसेच मेंटॉर, जे यंग जनरेशन्सना स्टार्टअप्समध्ये प्रोफेशनली गाईड करतात. हॅलो सर, कसे आहात तुम्ही? ठीक आहे म्हणजे आता असं म्हणायला पाहिजे कारण मी नुकताच अमेरिकेहून आलोय, त्यामुळे अजूनही जेटलॅग मधनं बाहेर नाही आलो. अच्छा, त्यामुळे मी अर्धवट झोपेत अर्धवट जागा असंच सध्या आहे काही दिवस. आपण अमेरिकेत असताना आता सध्याचे जे काही जिओपॉलिटिकल आणि टॅरिफ कंडिशन सुरू आहे, तर तिथल्या लोकांचं काय प्रतिक्रिया आहे याच्यावरती? तिथं कसे आहेत की अमेरिकेत राजकीय 2 पक्ष आहेत, तुम्हाला माहिती असेल, डेमोक्रॅट आणि रिपब्लिक. तर आता मी अनेक लोकांना तिथं भेटलो, मी जवळजवळ 20 दिवस होतो. तर त्याच्यात जो माणूस रिपब्लिक म्हणजे ट्रम्पचा सपोर्टर आहे तो या सगळ्याचं कौतुक करत होता, कारण ट्रम्प तिथं अमेरिका फर्स्ट या स्लोगननी निवडून आले होते. आणि त्यांचं अल्टिमेट एम असं आहे की आयात कर म्हणजे ज्या गोष्टी अमेरिका आयात करतं ते वाढवायचं आणि टॅक्स कलेक्शन म्हणजे कर आकारणी वाढवायची आणि सर्वसामान्य नागरिकांचा टॅक्स कमी करायचा, हे त्यांचं गोल आहे. आणि तर त्यामुळं त्यांच्याकडनं खूप लोकांच्या अपेक्षा आहेत की असं काहीतरी होईल. आभासावर म्हणजे आता भ्रम हा शब्द बरोबर नाही, पण लोकांची अशी अपेक्षा आहे म्हणजे जे त्यांचे सपोर्टर आहेत रिपब्लिक पक्षाचे, की ट्रम्प आमचे कर कमी करतील आणि आमचं जीवनमान सुधारेल. तर असा एक प्रवाह आहे. दुसरे जे डेमोक्रॅट जे त्यांचे विरोधक आहेत ते म्हणतात की हा सगळा मूर्खपणा आहे, कारण आपण अमेरिकेला 30 वर्ष मागं घेऊन जातोय. कारण तुम्ही जर विचार केला तर 30 वर्षापूर्वी ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण हा कन्सेप्ट आला आणि याचा अर्थ काय होता की जी गोष्ट ज्या देशामध्ये कमी किमतीत जास्त दर्जाची मिळते तिथनं तुम्ही ती तयार करायची आणि जिथं जास्त किमतीत विकता येते तिथं ती जास्त किमतीत विकायची. हा विचार ग्लोबलायझेशनच्या बाबतीत होता. आणि इंडियन IT सर्व्हिसेस इंडस्ट्री याच गोष्टीमुळे वाढली, कारण इथं लोक आहेत, अतिशय प्रशिक्षित प्रोग्रॅमर्स आहेत आणि इथं तुलनेनं कॉस्ट कमी आहेत, म्हणजे जमिनीचे भाव कमी, ऑफिसचे भाव कमी. मग त्यामुळं ऑफशोरिंग आउटसोर्सिंग अशा सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. पण आता सध्या संभ्रमाचं वातावरण आहे की अमेरिकेत तरी की आता मध्येच त्यांनी ते टेरिफ लावलं, मग नंतर 3 महिने करणार नाही म्हणून सांगितलं. तर मग मध्ये मार्केट पडलं, मग वर झालं. तर ओव्हरऑल सध्या परिस्थिती ही संभ्रमाची. अच्छा, म्हणजे खूप लोकांनी त्यामुळं हायरिंग बंद केलं अमेरिकेत. नवीन लोक हायर नाही करायचे जोपर्यंत स्टॅबिलिटी किंवा काही अंदाज येत नाही काय होईल तोपर्यंत. तर अशी परिस्थिती आहे. तर सध्या याच्यामुळे भारताचे आणि अमेरिकेचे स्ट्रॅटेजिक रिलेशन्स काय आहेत? ते ओव्हरऑल चांगली एक गोष्ट अशी आहे की नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि आपले जयशंकर मंत्री ते पण त्यांच्याशी कॉन्स्टंट टचमध्ये आहेत. आणि भारत अमेरिका स्ट्रॅटेजिक ॲडव्हान्टेज नक्की आहे, कारण अमेरिकेचा शत्रू क्रमांक 1 आहे चीन आणि त्यांना चीनला पर्याय करण्यासाठी भारताहून चांगला दुसरा मित्र नाही. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा थोडाफार निगेटिव्ह परिणाम भारतावर होईल, पण ओव्हरऑल पॉझिटिव्ह येईल असं खूप लोकांचं म्हणणं मला अमेरिकेत कळलं. विशेषतः जे अनिवासी भारतीय म्हणजे NRI लोक आहेत त्यांचं सगळ्यांचं म्हणणं पडलं की लॉंग टर्ममध्ये भारताचा फायदा होईल याच्यात. अच्छा, तर बघूया आता काय होतं. भारतीय विद्यार्थी जे शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी अमेरिकेत गेलेले आहेत, तर सध्याच्या व्हिसा पॉलिसीजचा त्यांच्यावरती काय परिणाम होतो? त्यांचा मेन प्रश्न असा आहे की ज्या लोकांच्यामुळं अमेरिका या देशाचा फायदा होत असेल त्या लोकांनी तिथं राहावं. पण ज्या लोकांना तिथं येऊन फायदा नाही आणि ते अमेरिकन लोकांचे जॉब्स घेणार असतील तर अशा लोकांना ते परत पाठवतात. तर साधारण मुद्दा असा आहे की ज्यांच्याकडं कौशल्य चांगली आहेत, जे खूप हुशार आहेत, जे रिसर्च करून अमेरिकेची प्रगती करू शकतात, अशा सर्व लोकांना ते तिथे ठेवतील. पण ह्या कॅटेगरीमध्ये जे बसणार नाहीत त्यांनी यावं. तर माझं असं वैयक्तिक मत आहे या विषयावर की भारतामध्ये आता नवीन शैक्षणिक धोरण आणि इतर अनेक सकारात्मक गोष्टी घडत आहेत. आणि आता पुण्याचा जर विचार केला तर पुण्यात आता जवळजवळ 30हून जास्त खाजगी विद्यापीठ आहेत
आणि असं म्हणतात की काही 2-3 वर्षात अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठं पण पुण्यात येतील. तर आपण इथंच राहून शिकू का नाही शकत? इतक्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत भारतातच. त्यासाठी कसं होतं की 20व्या शतकात हा एक लाट होती की अमेरिकेला जा, शिका, तिथं चांगलं क्वालिटी एज्युकेशन असतं, इंडियात नाही. आता अशी परिस्थिती नाही राहिलेली. भारतात अतिशय उच्च दर्जाचं शिक्षण मिळतं, कोलॅबोरेशन होतं. आणि अजून एक मोठा बदल 20व्या आणि 21व्या शतकात आहे, तो म्हणजे तंत्रज्ञानाचा. आता इंटरनेटमुळे अशी कुठलीच गोष्ट नाही की जी तुम्ही आपापल्या देशापुरतीच ठेवू शकता. ती सगळ्या जगाला कळते. दूर शिक्षण आहे, आता कोर्सेरासारखे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळं आपण भारत देश का सोडायचा, असं माझं साधं म्हणणं आहे. इथंच शिका ना. याबद्दल मला एक गोष्ट आठवली, रिव्हर्स ब्रेन ड्रेन म्हणून. जे काही भारतीय विद्यार्थी अमेरिकेत किंवा परदेशी गेलेले ते इकडे परत येऊन त्यांच्या करिअरला सुरुवात करताय, स्टार्टअप्स थ्रू किंवा नोकरी थ्रू. तर याच्याबद्दल आपण काय सांगू शकता की रिव्हर्स ब्रेन ड्रेन नक्की काय आणि याचे हे रिव्हर्स ब्रेन ड्रेनचा असं नाही. ब्रेन ड्रेनचा अर्थ असा की जी व्यक्ती भारत सोडून तिकडं जाते की म्हणजे इकडचा मेंदू तिकडे गेला म्हणून त्याला ब्रेन ड्रेन म्हणतात. ब्रेन गेन म्हणजे काय, तो जर माणूस परत आला. तर आता परिस्थिती अशी आहे की खूप लोक परत आलेले आहेत आणि भारत हा देश खूप बदललेला आहे. गेल्या 20 वर्षात भारतात इतक्या गोष्टी बदलल्या आहेत. डिजिटल इंडिया बघा तुम्ही, स्किल इंडिया घ्या किंवा स्टार्टअप इंडिया. त्यामुळं पूर्वीचा हा भारत देश राहिलेला नाही. आपण आता क्रमांक 5वी अर्थव्यवस्था आहोत. कुठल्याही क्षणी आपण 4थ्या क्रमांकावर जाऊ. आणि जर आपण अशा पद्धतीनं जर घोडदौड करत असू तर या देशामध्ये संधी खूप आहेत. फक्त एकच आहे की तुमच्याकडे त्या संधी शोधण्याची क्षमता पाहिजे, स्किल्स म्हणजे कौशल्य पाहिजे ज्या गोष्टी करायची. आता उद्योगांमध्ये खूप लोकांची गरज आहे, पण ते लोक कोण आहेत की ज्यांच्याकडे योग्य कौशल्य आहेत. तर स्टार्टअपसुद्धा हा खूप चांगला प्रोग्राम आहे. फक्त स्टार्टअप हे कसं आहे की उद्योजकता ही प्रत्येकाकडे नसते, ती एक मनोवृत्ती आहे. आणि मी असे अनेक उद्योजक यशस्वी बघितलेत की जे मध्यमवर्गीय बॅकग्राऊंडमधून आले, पण त्यांच्याकडे धडपड करायची क्षमता होती आणि त्यांना तेच करायचं होतं. आणि मग तेच म्हणजे तेच स्वप्नच जगायचे. म्हणजे हार्डली 6 तास झोपायचे, 18 तास फक्त आपल्या ध्येयाच्या मागे लागायचे. अशी पॅशन जर तुमच्यात असेल तर तुम्ही नक्की स्टार्टअप सुरू करू शकता. आणि मग टीम जर व्यवस्थित बिल्ड केली तुम्ही. आणि शेवटी प्रश्न असा आहे की तुमच्याकडे थोडंफार तरी कॅपिटल लागतं, भांडवल आहे, योग्य टीम आहे आणि जर तुमच्याकडे चांगल्या कल्पना असतील तर तुम्ही यशस्वी व्हायची खूप दाट शक्यता आहे. पण ह्या तिन्हीपैकी 2 गोष्टी नसतील तर मग हे स्टार्टअप किती दिवस चालेल हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्टार्टअप करायला पाहिजे असं नाही. तुम्ही इतर प्रोफेशनल करिअर्स पण करू शकता. स्टार्टअप्स रिलेटेड आपल्या गव्हर्नमेंटकडनं काय मदत होऊ शकते? गव्हर्नमेंटनी स्टार्टअप इंडिया एक स्कीम केलेली आहे. नंतर अनेक ॲक्सिलरेटर्स आहेत पुण्यात, तिथं जाऊन तुम्ही रजिस्टर करून तिथं इन्फ्रास्ट्रक्चर वापरू शकता. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर स्टार्टअप सुरू केलं तर तुम्हाला ऑफिस घ्यायची गरज नाही. तुम्ही ह्या ॲक्सिलरेटरमध्ये जा, वर्क स्पेसेस आहेत. तर सकारात्मक बदल खूप घडत आहेत आणि गव्हर्नमेंट ग्रँट्स उपलब्ध आहेत. जर तुम्ही योग्य प्रकारे प्रेझेंटेशन केलं तर पुण्यात सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क आहे. अटल इन्क्युबेशन मिशन हा एक शाळांमध्ये चालणारा कार्यक्रम आहे. तिथं थेट सायन्स अँड टेक्नॉलॉजी मिनिस्ट्रीतर्फे ग्रँट्स येतात. आणि पुण्यात फार्मा आणि हेल्थ सेक्टरसाठी NCLमध्ये व्हेंचर सेंटर म्हणून आहे. अच्छा. तर अशा अनेक गोष्टी घडत आहेत आणि आगामी भविष्यात अजून जास्त घडतात. सध्याच्या टॅरिफ कंडिशन्सनुसार यंग जनरेशननी कोणते सेक्टर्स एक्सप्लोर केले पाहिजे की आता त्या टेरिफचा आणि करिअरचा थेट काही संबंध नाही. ओके. तो व्यापारावरचा प्रश्न आहे. आपला जो मुद्दा आहे तो करिअरचा. तर करिअरमध्ये जर आपण विद्यार्थ्यांनी योग्य कौशल्य प्राप्त केली आणि ह्याच्यात तसं आहे की मी जरी IT क्षेत्रातला असतो तरी माझं असं म्हणणं नाही की प्रत्येकाने IT क्षेत्रातच आलं पाहिजे. इतर क्षेत्रात सुद्धा उत्कृष्ट संधी आहेत. अनेक लोकांनी ॲग्री स्टार्टअप शेती क्षेत्रात पण सुरू केलेली आहेत. फूड सेक्टर आहे. आता पुण्यात विचार केला तर इथं जवळजवळ 2.5 ते 3 लाख विद्यार्थी दरवर्षी येतात. तेवढेच IT व्यावसायिक आहेत. आता ह्या सगळ्यांना सकस अन्न पुरवणं आणि हेल्दी फूड देणं हा एक मोठा व्यवसाय आहे. बरोबर. आणि मग त्या क्षेत्रात जी लोक काम करतील त्यांना यश आहे. तर शेवटी काय असतं की उद्योजक कोण असतो, तो संधी शोधतो. आणि आपण जर बघितलं तर या गोष्टी आपल्या आसपास घडत आहेत. तसंच हे जे विद्यार्थी येतात त्या विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण आणि रोजगारक्षम करणं हा पण एक व्यवसायच आहे. अमेरिकेतील कंपनीज भारतात येणार आहेत असं म्हणतायत. त्यापैकी ॲपल या कंपनीचं भारतात येण्याचे दाट संकेत आहे असं दिसतंय.
तर याच्यानी स्थानिक लोकांवरती आणि उद्योजकांवरती काय परिणाम होऊ शकतो? आता ऍपल हे भारतामध्ये अनेक वर्ष होतच, नवीन याची काही गरज नाही. अनेक अमेरिकन उद्योग गेल्या 20 वर्षात भारतात आलेले आहेत. म्हणजे इंजिनिअरिंगचा विचार केला तर कमिन्स किती 40 वर्षापूर्वी आलं इथं. सो अमेरिकन उद्योग इथं आहेतच, नवीन यायचं वगैरे काही नाही. नवीन ज्याला गरज असतील ते लोक येतात. आणि ऍपलचा जो तू मुद्दा काढलास तर म्हणजे तू पेपरमध्ये पण वाचला असशील की या टेरिफ प्रकारामुळे ऍपलने भारतातले फोन अमेरिकेत सध्या दिले, त्यामुळे त्याने भारतातलं मॅन्युफॅक्चरिंग वाढवले. तर ही एक आपल्याला अतिशय चांगली संधी आहे. विशेषतः जे लोक सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स आणि या क्षेत्रात काम करतात, तर त्यांनी जर ते ऍपलचे व्हेंडर झाले किंवा ऍपलमध्ये जर त्यांनी नोकरी सुरू केली तर त्यांना नक्कीच ऑपॉर्च्युनिटी आहे. फक्त ऍपल स्वतःच्या डायरेक्ट नावाखाली हे करत नाही, त्यांचे अनेक व्हेंडर्स आहेत, थर्ड पार्टी मॅन्युफॅक्चरिंग. पण ह्याच्यात अजून एक मोठी संधी आहे, जीसीसी म्हणून, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स. म्हणजे हनीवेल घे, हनीवेलचं जीसीसी पुण्यामध्ये आहे आणि असे अनेक जीसीसी वाढत आहेत. या ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्समध्ये आउटसोर्सिंग होतं, आयटीचं तर होतंच, पण इतर पण क्षेत्राचं, म्हणजे अगदी एचआरचं, फायनान्सचं, ऑपरेशन्स एक्सलन्स, अशा सर्व गोष्टींचं आउटसोर्सिंग होतं. त्यामुळे हा एक मोठा बदल सध्या घडतोय. तर माझी तरुणांना विनंती आहे की तुम्ही या जीसीसी प्रकरणाचा अभ्यास करा, काही जीसीसीना व्हिजिट करा, तिथल्या काय गरजा आहेत ते बघा. कारण मल्टीनॅशनल वर्किंग हे एक वेगळं कल्चर असतं आणि इथं काही प्रमाणात परदेशी भाषांचं ज्ञान तुम्हाला खूप फायदा देऊ शकतं. तर त्याच्यात मी प्रामुख्यानं जपानी भाषेचा उल्लेख करीन आणि जर जर्मन जीसीसी असेल तर तुम्ही जर्मन भाषा शिका. अच्छा. आणि ह्याच्यात बरोबर शेवटी काय आहे की एका गोष्टीचा उल्लेख केल्याशिवाय कुठलीच गोष्ट पूर्ण होत नाही, ती म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर त्या क्षेत्रात इतकं बदल घडतायत आणि ते एक अतिशय प्रामुख्यानं महत्वाचं कौशल्य सर्व लोकांना प्राप्त करण्याची गरज आहे. आणि एआय मध्ये सध्याचं सगळ्यात हॉट क्षेत्र, जे मला अमेरिकेत गेल्यावर लोकांनी सांगितलं की त्यांना हजारोंच्या संख्येनं प्रॉम्प्ट इंजिनियर्सची गरज आहे. तर प्रॉम्प्ट इंजिनियर्स म्हणजे काय की जे जनरेटिव्ह एआय टूल्स असतात, म्हणजे चॅट जीपीटी किंवा जेमिनी हे उदाहरण म्हणून मी सांगितलं, पण असे हजारो टूल्स आहेत. एआय टूल्स डायरेक्टरी म्हणून एक ऍप आहे, त्याच्यावर तुम्ही बघू शकता. तर आपापल्या उद्योगांसाठी वेगवेगळे एआय टूल्स लोक वापरतात. काही लोकांनी स्वतःची अनालिटिक्स डेव्हलप पण केलेली आहे. पण या टूल्सशी संवाद साधण्यासाठी जे तर्कशुद्ध आपल्याला संवाद साधायला लागतो, याला प्रॉम्प्ट म्हणतात. आणि ह्याचं व्यवस्थित काम करणं याला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणतात. म्हणजे एआय टूल्स बरोबर संवाद साधून काम करून घेणारे लोक हे म्हणजे प्रॉम्प्ट इंजिनियर्स. तर हे शिकणाऱ्या आणि ज्याचे हे कौशल्य ज्या व्यक्तीकडे आहे, या व्यक्तीला जीसीसीज मध्ये आणि इतर सर्वत्र खूप मोठी संधी आहे. त्यामुळे एआय वर काय होतं की लोक म्हणतात की नोकऱ्या खूप जातात, तर ते सत्य आहे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जॉब्स नक्कीच जातील, पण हे असे प्रॉम्प्ट इंजिनियर्स सारखे नवीन जॉब तयार पण होतील. बरोबर. तुम्ही एआय युजर अतिशय स्मार्ट व्हा, म्हणजे आपोआप तुम्हाला नक्कीच करिअरच्या दृष्टीने फायदा होईल. हेच जर आपण कुठंतरी गेला, तर पुण्यात जसे स्टार्टअप आहेत तसे लघु उद्योग पण हजारोच्या संख्येने आहेत. आता या लघु उद्योगांना खूप तंत्रज्ञानाची गरज आहे. फक्त त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे अशी मॅसिव्ह बजेट्स नाहीत. मग तिथंही लोक जाऊन काम करू शकतात. आता हे जे आपण असं म्हणूया की युवा अभियंते किंवा युवा पदवीधर आता मे जून मध्ये बाहेर पडतील, तर त्यातल्या सगळ्यांनाच नोकऱ्या मिळतील असं नाही. मग उरलेल्या लोकांनी काय करायचं? अजून एक कोर्स करायचा का, किंवा अजून एक परत शिकायचं? असं नाही आहे ना. जोपर्यंत मला नोकरी मिळणार नाही तोपर्यंत मी शिकतच राहणार, हा सिद्धांत चुकीचा आहे. माझं म्हणणं आहे की तू पदवीधर आहेस, जा लघु उद्योगात इंटर्नशिप सुरू कर, काहीतरी वर्क एक्सपिरियन्स म्हणजे कार्यानुभव घेत राहा. किती पगार मिळतो हा नगण्य गोष्ट आहे. कार्यानुभव मिळाला की नंतर तुमचा सीव्ही जास्त स्ट्रॉंग होतो. मे बी 2 वर्षांनी तुम्हाला अजून चांगला नोकरी मिळेल. पण आता जर मी फ्रेशर आहे, मग मी अजून काहीतरी शिकत बसीन आणि मग कुणीतरी मला नोकरी देईल, या भाबड्या आशेवर तुम्ही राहू नका. कामातून शिका. आणि डिस्टन्स एज्युकेशन आता आहे नेटवर, तुम्ही वेळेला भांडवलासारखं वापरा. तर तुझ्याकडे समजा आता मी 25,000 रुपये दिले, तर तू काय करशील? फेकून देशील? मग काय करशील? कुठेतरी गुंतवशील ना. मग असंच वेळेच्या बाबतीत व्हायला पाहिजे. विशेषतः तरुण लोकांनी वेळ वाया घालवू नका. जी लोक यशस्वी असतात ती मी साधारण बघितलं, कारण मी खूप मुला-मुलींना भेटतो, तर जी फोकस्ड असतात ती यशस्वी होतात. धरसोड वृत्तीने जे असतात, कन्फ्युज्ड असतात, आणि हे असतात कारण त्यांना कधी हे करू असं वाटतं, मग कधी ते करू असं वाटतं. अशा धरसोड वृत्तीला काही अर्थ नाही.
पण सध्याच्या काळात रोज नवीन नवीन गोष्टी येत आहेत, त्यामुळे काही मुलांना कन्फ्युजन तयार होतं की आपण जे करतोय ते बरोबर आहे का, की जे नवीन आलेलं आहे आपण त्याच्या मागे जायला पाहिजे. तर अशा मुलांसाठी तुम्ही काय सांगू? बघा, जगामध्ये नवीन नवीन शोध आणि तंत्रज्ञान हे रोज लागत असतं. आता ते सगळंच काही सगळे लोक वापरतीलच असं नाही. तुम्ही आपला स्वतःपुरता विचार करायचा की आपण कुठल्या क्षेत्रात आहात, त्या क्षेत्रात काय रेलेव्हंट आहे, आणि मी जे वापरतो त्यांनी जर प्रॉडक्टिव्हिटी किंवा काहीतरी उत्पादकता मिळणार असेल तर नवीन तंत्रज्ञान जरूर वापरा. आणि मग नवीन तंत्रज्ञान वापरायचे पैसे आहेत का, ते फुकट आहे का पैसे आणायचे, मग जर पैसे असतील तर ते कोण इन्व्हेस्ट करणार, हे सगळे प्रश्न आहेत ना. आपल्याकडे अजून एक गोष्ट मिसिंग आहे, ती मेंटरशिपची, जे मी द्यायचा प्रयत्न करतो. आणि मी मेंटरशिप फ्री देतो. मी हा काय माझा व्यवसाय नाहीये, आणि माझी ती इनिंग संपली. आता मी फक्त लोकांना मदत करणं हे माझं पूर्ण वेळ आयुष्य आहे. जसं तुम्ही आता बोललात जपान आणि जर्मनीचं GCC बद्दल, तर जपान सोबत जर मुलांना तिथे जाऊन काही ऑपॉर्च्युनिटीज हव्या असतील तर त्यांनी काय करायला हवं? सगळ्यात पहिल्यांदा भाषा शिकली हवी. आणि भाषा ती थोडीशी अवघड आहे, म्हणजे त्याला 1.5 ते 2 वर्ष लागतील. त्याची सगळ्यात छोटीशी म्हणजे मिनिमम लेवल N5 आहे, मग N4 N3. N4 नंतर तुम्ही काही गोष्टींसाठी एलिजिबल होता. जपानमध्ये जाऊन तुम्ही नोकऱ्या पण करू शकता, किंवा पुण्यात सुद्धा अनेक जपानीज उद्योग आहेत, भारतामध्ये पण अनेक. आता मी असं पुण्याचं बोलणं बरोबर नाही होणार, पूर्ण आपल्या देशाचा विचार केला तर अनेक जपानी बहुराष्ट्रीय कंपन्या इथं आहेत. तर तिथं जर तुम्हाला ती भाषा येत असेल तर नक्कीच फायदा होईल. अच्छा, आपण इथले जे मुलं आहेत ते जपानी कंपनीजचे वेंडर्स होऊ शकतात का? वेंडर नाही, पहिल्यांदा ते तिथं कर्मचारी होऊ शकतात. भारत, अमेरिका आणि जपान यांच्या तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणमध्ये क्वाडचा काय रोल आहे? आता कसं झालंय की क्वाड, युनो किंवा ह्या अशा ज्या संघटना आहेत, आता त्या क्वाडमध्ये अजून एक देश आहे ऑस्ट्रेलिया. पण ऑस्ट्रेलियाचे प्रश्न वेगळे आहेत, तिथं लोकसंख्या खूप कमी आहे, आणि सध्या तरी या सगळ्या प्रकरणात तो देश बाहेर आहे सध्या. पण तिथं खूप भारतीय लोक आहेत, पण सध्या आपण त्याचा विचार करायला नको, पण तिथं काय अशा खूप संधी नाहीये. सध्या जपान आपल्या दृष्टीनं खूप मोठं मार्केट आहे. किमान पुढची 10-15 वर्ष आपल्याला इंडो जॅपनीज कोलॅबोरेशन हे सगळ्या क्षेत्रात फायदेशीर आहे. IT, AI याच्या व्यतिरिक्त अजून जपानमध्ये कोणत्या क्षेत्रात? सगळ्या क्षेत्रात संधी आहेत. म्हणून मी सांगितलं की फक्त IT नाही, सगळ्याच क्षेत्रात आहे. इंजिनिअरिंग आहे, अगदी साध्या हेल्थ केअरचं बघितलं तिथं नर्सेसची डिमांड आहे, डॉक्टर्स पाहिजेत, सगळ्याच लोकांची गरज आहे. फक्त माझा प्रॉब्लेम कुठे येतो की आपल्याकडं लोकांना परदेश म्हटलं की फक्त पाश्चिमात्य देशच आठवतात, आणि तिथं काय आपल्याला सुवर्ण संधी जास्त आहे असं वाटत नाही. तर अशा वेळेला ऍक्च्युअली आपण लुक ईस्टवर्ड्स या धोरणातनं जपानचं गांभीर्याने विचार करायची गरज आहे. तिकडे जाण्यासाठी लँग्वेज फार महत्वाची, N5 मिनिमम यायला हवी. N4 ओके. आणि इतर जे काही तुम्ही शिकला असाल तेच ना. समजा तुम्ही फायनान्स मध्ये आहात तर जिथं कुठं जे काय तुमचं डोमेन आहे. धन्यवाद. आपल्या न्यूज इंटरप्रिटेशनला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सर. थँक्यू, धन्यवाद. ही व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. या व्हिडिओमध्ये दीपक शिकारपूर सरांनी सांगितलेल्या AI, स्टार्टअप्स आणि जिओपॉलिटिक्स या विषयांवरती आपल्याला जर अजून काही प्रश्न असतील किंवा काही मत मांडायचे असतील तर नक्कीच कॉमेंट करा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.